आपण पाहत आहात मराठा दर्शन न्यूज, आवाज मावळ्यांचा। मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर आज पुन्हा एकदा एकेची वज्रमुठ करत एक झालेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांनो जय शिवराय। मी निलेश दिलीप जगताप जेजुरी। होय, मी मराठा बोलतोय। सगळ्या जाती धर्माचा सन्मान राखणारा, छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगणारा मराठा बोलतोय। मी आज काय तुम्हाला हातात दगड घ्यायला लावणाऱ्यातला नाही, मी काय हातात कायदा घ्यायला लावणाऱ्यातला नाही, तुम्हाला भडकवायला मी बोलणार नाही, अजिबात बोलणार नाही। मुळात तो माझा पिंडच नाही। तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात याचा मला काहीच फरक पडत नाही। मुळात आज मराठा समाजावरती अन्याय झालाय। आम्ही राज्यघटनेचा आणि न्याय व्यवस्थेचा आदर करतो, पण आरक्षण मिळवण्यासाठी मराठ्यांनी प्रचंड मोठा त्याग केलाय। अनेकांनी स्वतःच्या आयुष्याची होळी केली, हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत। या राष्ट्राच्या एका एका इंच जमिनीचं रक्षण करण्याकरता, इथल्या संस्कृतीचं रक्षण करण्याकरता सगळ्यात जास्त त्याग करणारा हा मराठाच आहे। आज आम्हा त्याच मराठ्यांना डावललं जात असल्याची भावना आम्हा प्रत्येक मराठ्याच्या मनात आज निर्माण होती। राज्यघटनेच्या चौकटीत मराठा समाजालाही समतेची वागणूक मिळाली पाहिजे ही अपेक्षा आम्हा प्रत्येक मराठ्याची आहे। मी समाजाचा एक घटक या नात्यानं जबाबदारीपूर्वक सांगू इच्छितो की महाराष्ट्रातलं विद्यमान सरकार असो की मागचं सरकार असो, समाजानं टाकलेल्या विश्वासाला गृहीत धरून जर कोणी दगाफटका करत असेल तर उद्या त्यांचा मतदानातून आम्ही अफजल खान केल्याशिवाय राहणार नाही। माझ्या बांधवांनो, या सरकारची चूक की मागच्या सरकारची चूक यात वेळ वाया घालवू नका। सगळेच एकाच मायेचे मणी आहेत। सुप्रीम कोर्टानं राम मंदिराचा निकाल दिला तर म्हणे भाजपानं शब्द पाहिला आणि मराठा आरक्षणाला स्थगिती दिली तर म्हणे सुप्रीम कोर्टाचा निर्णय। वारे वा, या राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे। महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत असताना पवार साहेबांनी किती गणितं जुळवली या देशानं पाहिलंय। पवार साहेब, महाराष्ट्रानं तुमच्यावरती प्रचंड प्रेम केलंय। साहेब, एक मराठी माणूस म्हणून मला तुमचा प्रचंड अभिमान आहे। तुमचं पावसातलं भिजणं पाहून आमचे डोळे सुद्धा पाणवले साहेब। पण साहेब, आज आमच्या पोरांच्या भविष्यासाठी तुमचे डोळे सुद्धा पाणवू द्या साहेब। साहेब, सत्ता स्थापनेसाठी जेवढं गणितं जुळवली ना, आता मराठा आरक्षणाची स्थगिती उठवण्यासाठी सुद्धा तेवढी गणित जुळवा साहेब। साहेब, वेळ पडली ना तर महाविकास आघाडीचं सरकार पणाला लावा, पण संसदेत कायदा करून मराठा आरक्षण मिळवून द्या। श्रेय घेण्यासाठी सगळेच पुढे येतात, पण अडचणीच्या काळात एकमेकांकडे बोट दाखवून सगळेच मोकळे होत आहेत। देण्याची भूमिका असेल ना तर राज्य सरकार समर्थकांनी राज्याकडे आणि केंद्र सरकार समर्थकांनी केंद्राकडे पाठपुरावा करायलाच हवा। तुमच्या सत्तेच्या संघर्षात आम्हा मराठा समाजाच्या भवितव्याचा बळी जातोय हे आता चालणार नाही। जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी हा काय फक्त तोंड पूजेचा प्रसाद नाही। आता यासाठी वाटेल तो मार्ग स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे। कोणावर अन्याय करायचा नाही आणि कोणाचा अन्याय सहन करायचा नाही, हे छत्रपती सूत्र आहे। सत्तेला आणि पदाला चिकटलेल्या समाजातील आमच्या सर्वपक्षीय डांबरट दलालांना मराठा समाज जोपर्यंत लाथाडत नाही तोपर्यंत मराठा आरक्षण मिळणं शक्य आहे। आरक्षणाचं ढोंग करून स्वतःचा खिस्सा गरम करणाऱ्या प्रवृत्तींना आता अद्दल घडवावी लागणार आहे, अन्यथा आरक्षण हे मृगजय बनून जाईल। तुमच्या राजकारणापायी गरीब शेतकऱ्यांच्या पोरांचे आयुष्य बर्बाद करू नका। आमचा लढा फक्त जातीचा नाही तर काया मातीचा आहे। 1665 ला पुरंदरचा तह झाला। छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळपास स्वराज्य तहात द्यावं लागलं। मोगलांना वाटलं स्वराज्य संपलं, पण त्यानंतर केवळ 9 वर्षात माझे राजे छत्रपती झाले। हा या मातीचा इतिहास आहे। माझी तमाम तरुण मराठा समाजातील पूर्ण विनंती आहे, भावांनो, भावनेच्या भरात आत्महत्या करू नका। काही करा, पण इथून पुढे आत्महत्या करायची नाही। तुम्ही आहात तर आरक्षणाला महत्व आहे। मराठा विद्यार्थ्यांनो, तुम्ही अभ्यासाकडे अजिबात दुर्लक्ष होऊन देऊ नका। तुम्ही अभ्यास करा। आम्ही या केंद्र आणि राज्य सरकार सहित सगळ्या राजकीय नेत्यांची ठासून मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवून पुन्हा मराठा आरक्षण अंमलात आणू। तर आज माध्यमगड, शिक्षणगड, न्यायगड, प्रशासनगड जिंकायचा आहे। हातात तलवार घ्यायची, पण ही तलवार आता लेखणीची घ्यायची आहे। आज या निमित्तानं सगळे जुने दिवस आठवले।
याच महाराष्ट्रात मराठ्यांनी 58 मोर्चे उभे केले की त्या इतिहासामध्ये किल्ल्यामागून किल्ले जिंकणाऱ्या मराठ्यांनी वर्तमानात जिल्ह्यामागून जिल्हे जिंकले. कराडपासून वराडपर्यंत, मानदेशपासून खानदेशपर्यंत, हरियाणापासून ते कामानिमित्त लंडनला गेलेल्या मराठ्यापर्यंत जगातला तमाम मराठा एक झाला. भगवे टोपे, भगवे झेंडे, भगवे स्कार्फ आणि निशब्द वातावरणात निघालेले मराठ्यांचे रेकॉर्ड ब्रेक 58 मोर्चे या देशानं पाहिलं. आधी मला आठवतं ज्यावेळेस आमची परभणीची 5वीतली आदिती देशमुख नावाची पोरगी, सर मला उद्या मोर्चाला जायचंय म्हणून अर्ज घेऊन शाळेला अर्ज देऊन शाळेला सुट्टी घेऊन आमच्या परभणीच्या मोर्चात हजेरी लावते. आमचे बीडचे डॉक्टर मोरे हॉस्पिटलच्या बाहेर बोर्ड लिहितात की उद्या माझ्या समाजाचा मोर्चा आहे म्हणून मला मोर्चाला जायचंय म्हणून हॉस्पिटल बंद राहील. आमचा त्या ठिकाणी कोल्हापूरचा समीर मोरे नावाचा तरुण स्वतःची 2 व्हीलर विकतो आणि आलेल्या पैशातून 3 ते 4 4 व्हीलर भाड्यानं करून आपल्या समाजातील पोरांना कोल्हापूरला घेऊन जातो. आमच्या मुंबईच्या मोर्चामध्ये हिराबाई नावाची 85 वर्षाची म्हातारी जिला चालता येत नव्हतं ती वाकत वाकत का होईना मात्र मोर्चाला जाते. आमचा त्या ठिकाणी नांदेडचा मोर्चा पाठवला की मला आमचा राहुल आठवतो ज्या राहुलला चालता येत नव्हतं, एका पायावरती चालत आमचा राहुल आमच्या नांदेडच्या मोर्चात सामील झाला आहे. सगळे आज या निमित्तानं आठवत आहे. शांततेनं लाखोचे मोर्चे काढणारे आम्ही मराठे, पण त्याच वेळेस एखादी ॲम्ब्युलन्स आली ना तर तिला सुद्धा मोकळी वाट करून देणारे आम्हीच मराठे आहेत. माझ्या तमाम मराठा बांधवांना विनंती आहे, कैची विनंती आहे, सरकारचं, या शासनाचं, या राज्याचं, या देशाचं नुकसान होईल असं कोणतंही काम करू नका. आपल्याला कायद्याची मार्गानेच लढावं लागणार आहे. शेवट एकच सांगेन, एका देशात एकच न्याय हवा. तमिळनाडू सारखा न्याय महाराष्ट्राला सुद्धा हवा. इतिहास सांगतो ज्यावेळी मराठा संघटित झाला त्यावेळी दिल्ली त्यानं पायदळी तुडवली. आटके पार झेंडे लावण्याची ताकद फक्त आणि फक्त याच मराठ्यांमध्ये आहे. पुन्हा भेटू, काळजी घ्या. एक मराठा लाख मराठा.